नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक स्मार्ट केम चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण मित्रांनो जाणूया की PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे कधी येऊ शकतो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। किसान 19व्या हप्त्याची तारीख। PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याची तरतूद आहे। तुम्ही देखील पात्र असाल तर तुम्ही देखील लाभ घेऊ शकता। PM किसान 19 तुम्ही शेतकरी असाल तर सरकार तुमच्यासाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवते। यामध्ये राज्य सरकारच्या अनेक योजना तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा समावेश आहे। तुम्हीही अशा कोणत्याही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकता। उदाहरणार्थ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नावाची योजना आहे जी केंद्र सरकार चालवते। म्हणजे जसं बघू शकता PM किसान जी योजना आहे ती केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये हस्तक्षेप पण पूर्णपणे 100% त्यांचाच निधी आहे। सध्या करोडो शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत आणि लाभ घेत आहेत। जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर अर्ज करून तुम्ही 19व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता। कारण आता पुढील हप्ता 19 तारखेला जारी होणार आहे, ज्याची योजनेशी संबंधित शेतकरी वाट पाहत आहेत। तर 19वा हप्ता कधी रिलीज केलं शकतं हे आपण बघूयात। चला तर मग बघूया। जसं मित्रांनो, तुम्हाला 19 हप्त्यासाठी पात्रतेसाठी काय काय कामं करावं लागतील ते अगोदर बघूया। शेतकऱ्यांना हे कामे करून घ्यावी। जर तुम्ही PM किसान योजनेशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी KYC करणे सर्वात महत्त्वाचे। म्हणजे मित्रांनो, तुमचे KYC झालेले नसेल तर KYC जवळच्या CSC सेंटरवर जाऊन करू शकता। दुसरं काय काम आहे बघूया। दुसरं काम जमीन पडताळणीचे, जे PM किसान योजनेशी संबंधित लाभार्थ्यांसाठी अनिवार्य आहे। म्हणजे जसं की मित्रांनो, लँड रेकॉर्ड आहे, तुमचं लँड रेकॉर्ड जर नो असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही तहसील कार्यालय किंवा कृषी ऑफिसमध्ये जाऊन यस करू शकता। तिसरं काम काय आहे की आधार लिंकिंग, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक असणे गरजेचं आहे। जर तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर तुम्हाला 19 हप्त्यापासून वंचित राहावे लागेल। तुम्हाला शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यातील डेबिट पर्याय काळजीपूर्वक चालू करावा, कारण तो बंद केल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो। म्हणजे की तुमचा 19वा हप्ता जर आधार लिंकिंग नसेल तर तुम्हाला 19वा हप्ता येणार नाही। तर चला तर मग बघूया 19वा हप्ता कधी जारी केला जाऊ शकतो। PM किसान योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्याच्या अंतराने जारी केला जातो। उदाहरणार्थ 18वा हप्ता ऑक्टोबरमध्ये रिलीज झाला आणि त्यानुसार 19वा हप्ता रिलीज होण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी फेब्रुवारीमध्ये पूर्ण होत आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सरकार 19वा हप्ता जारी करू शकते। आणि 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात येणार आहे आणि 1 फेब्रुवारी 2025ला आपल्या केंद्र सरकारचे एक बजेट पेश होणार आहे। त्याच्यामध्ये एक रक्कम वाढली तर वाढणार आहे, रक्कम वाढली तर शेतकऱ्यांना 19वा हप्ता हा सरप्राईजली भेटू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद।